या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत जो आधुनिक इतिहासाची साधने आहे, त्याच्यामध्ये असणारी लिखित आणि मौखिक साधने. ओके, तर आधी आपण पाहूया मौखिक इतिहास साधने कोणती आहेत. मौखिक इतिहास साधने म्हणजे तोंडी स्वरूपामध्ये आपल्याला इतिहास कसा माहित होतो. तर आपल्याला तोंडी स्वरूपात इतिहास माहित होतो. त्याच्या मागे एक महत्वाचं पहिला पार्ट येतो, तो म्हणजे स्फूर्तिगीते. जे ऐकल्यानंतर आपल्या अंगामध्ये स्फूर्ती संचारते. जसं की एक सॉन्ग आहे की वेडात मराठे वीर दौडले सात, स्फूर्तिगीते. त्याच्यानंतर दुसरं येतं लोकगीते, त्यानंतर लोककथा, त्यानंतर जो पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे पोवाडे, ओव्या, नंतर वेगवेगळे प्रसंग वर्णने. काय काय खूप इंटरेस्टिंग पद्धतीने एखाद्या प्रसंगाचं वर्णन करतात. असं झालं, तसं झालं, ते झालं, हे झालं, तर प्रसंग वर्णने. नंतर मुलाखती, वेगवेगळे मेळे, जलसे आणि कलापथके. तर हे सर्व तोंडी स्वरूपामध्ये सादरीकरण करतात, त्याच्यामुळे इतिहास आपल्याला तोंडी स्वरूपात समजतो. तर यातला पहिला जो प्रकार आहे स्फूर्तिगीते, तो पाहू आपण. आता स्फूर्तिगीतांचा जर विचार केला तर हे स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये खूप जसं तुम्ही मेरा रंग दे बसंती चोला हे ऐकलं असेल, सरफरोशी की तमन्ना अब हमारे जे दिल में है. तर हे सर्व स्वातंत्र्य चळवळीच्या काळातली स्फूर्तिगीत आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांची रचना करण्यात आली. मराठीतला आता उठव सारे रान ही आहे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये यांची रचना करण्यात आली. स्फूर्तिगीतांची रचना स्वातंत्र्य चळवळीच्या काळात करण्यात आली. त्यापैकी बरेच आजही उपलब्ध आहेत. बरेच आजही लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. बरेच असे आहेत की जे लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यानंतर अनेक काही अप्रकाशित पण आहेत, ज्यांचं प्रकाशित झालं नाहीत असे. तर ही अप्रकाशित स्फूर्तिगीते जी अप्रकाशित राहिली ती स्वातंत्र्य सैनिकांना, ज्यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता, त्यांची ती पाठ आहेत. पाठ असण्याला मुखोद्गत म्हणतात. ती त्यांना कशी आहेत, मुखोद्गत आहेत. प्रकाशित नाही झाली पण त्या काळामध्ये फेमस होती आणि ती पाठ झालं. तर वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना अनेक अशी स्फूर्तिगीत आहेत, ती मुखोद्गत आहेत. आणि आपल्याला ह्याच्यातून काय माहित होतं, तर स्फूर्तिगीतातून आपल्याला यातून आपल्याला काय माहित होतं, तर पहिलं महत्वाचं माहित होतं आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती. स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्यपूर्व काळात असणारी परिस्थिती, त्याचबरोबर
स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा. यांची माहिती मिळते. ओके. तर स्फूर्तिगीतं कधी झाली? स्वातंत्र्य चळवळीच्या काळात झाली. बरेच आज लिखित स्वरूपात आहेत, काहींचं प्रकाशनच झालं नाही. ते स्वातंत्र्य सैनिकांना म्हणजे मुखोद्गत आहेत, म्हणजे पाठ आहेत. आणि यातून आपल्याला काय कळतं की स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती समजते आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा कोणाची होती याची सुद्धा माहिती सहजपणे उपलब्ध होऊन जाते. यानंतर दुसरा जो प्रकार येतो स्फूर्तिगीतानंतर तो म्हणजे पोवाडा. ही पण तोंडी प्रकारामध्ये येतं. पोवाड्यांच्यातून आपल्याला ऐतिहासिक घटना ऐतिहासिक घटना तसेच ऐतिहासिक व्यक्ती ऐतिहासिक व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते. पोवाडे वेगवेगळ्या, आता शिवरायांचे पोवाडे तुम्ही ऐकले असतील. तर ऐतिहासिक घटना जसं अफजल खानाचा वध तर आपल्याला पोवाड्यातून माहित होतं. खूप छान पद्धतीचं सादरीकरण आहे. ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती आपल्याला पोवाड्यातून मिळते. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो याच्यामध्ये की वेगवेगळे कशा कशावर पोवाडे आहेत. तर 1857चा स्वातंत्र्य लढा, 1857चा स्वातंत्र्य लढा, त्याचबरोबर विविध क्रांतिकारकांचे पराक्रम, विविध क्रांतिकारकांचे पराक्रम यावर पोवाडे रचण्यात आलेले आहेत. आणि ह्या पोवाड्यातून आपल्याला काय माहित होतं की यातून त्याचा फायदा काय होतो, तर लोकांमध्ये लोकांमध्ये प्रेरणा निर्माण होते, चैतन्य निर्माण होतं, प्रेरणा आणि चैतन्य निर्मिती होते. एक वेगळाच उत्साह तयार होतो. आणि ह्याचा वापर कोणी केलेला आहे, तर पोवाड्यांचा वापर हा स्वातंत्र्य लढ्यात तर झालेलाच आहे, तर त्याचबरोबर सत्यशोधक समाजाने पण याचा वापर केलेला आहे. सत्यशोधक समाज, हा सत्यशोधक समाज कोणाचा आहे, तर तो महात्मा फुलेंचा आहे आणि स्थापना 1873 आहे. तर सत्यशोधक समाजाने काय केलेलं आहे, एकतर स्वातंत्र्य लढ्याचं वर्णन करण्यासाठी पोवाडा वापरण्यात आलेला आहेच, पण स्वातंत्र्य लढ्याबरोबरच सत्यशोधक समाजाने आपल्या समाजामध्ये जे शोषित वर्ग होते, त्या शोषित वर्गाची जागृती पोवाड्याच्या माध्यमातून करण्याचं काम सत्यशोधक समाजाने केलं. आणि तसंच संयुक्त महाराष्ट्र लढा, संयुक्त महाराष्ट्र लढा यावर सुद्धा पोवाडे रचण्यात आलेले आहेत. ओके. तर एवढे पोवाड्यांच्या बाबतीमध्ये नजर टाकून घ्या. याच्यानंतर आपण पाहणारी लिखित चाचणी.
ओके. तर आता पुढचा प्रकार पाहणार आहे आपण, इतिहासाची लिखित साधने. इतिहासाची लिखित साधने ह्या ओके आधुनिक इतिहास लेखनाची लिखित साधने. या लिखित साधनांमध्ये काय काय येतं? तर लिखित साधनांमध्ये येतात वेगवेगळे वृत्तपत्र, त्याचबरोबर नियतकालिके, नियतकालिके. वृत्तपत्राचा प्रकार एका ठराविक कालावधीनंतर जसं मासिक, साप्ताहिक, वार्षिक, त्रैमासिक ह्या पद्धतीने जे असतं त्याला नियतकालिके म्हणतात. नियतकालिके नंतर ग्रंथ, आत्मचरित्र, प्रवास वर्णने, पत्रव्यवहार, प्रवास वर्णने, पत्रव्यवहार, फॅक्टरी रेकॉर्ड, पुस्तके, आणि चरित्रे या सर्वांचा समावेश होतो लिखित मध्ये. हे सर्व लिहिलेलं आहे. ग्रंथ, चरित्र, पुस्तके, पत्र असतील, प्रवास वर्णन असतील, वृत्तपत्र असतील, नियतकालिके असतील, हे सर्वच्या सर्व काय आहे? लिहिलेलं आहे. आता वृत्तपत्रांमध्ये जे काही महत्वाचे आहेत, आता वृत्तपत्रामध्ये आपल्या ह्या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली, हा वर्ष पण महत्वाचं आहे, महिना सुद्धा महत्वाचा आहे, आणि काय सुरू केलं ते पण महत्वाचं आहे. तर जानेवारी मध्ये मूकनायक सुरू केलं, आणि हे मूकनायक पाक्षिक होतं. हे याच्यावरही प्रश्न आलेला आहे. ओके, हे पाक्षिक होतं. 1920 जानेवारी मध्ये मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं, पण नंतर त्यांना इंग्लंडला जावं लागलं शिक्षणासाठी, आणि त्याच्यामुळे त्यांनी ते आपल्या सहकार्यांकडे सोपवलं. का? कारण त्यांना इंग्लंडला शिकण्यासाठी जायचं होतं. नंतर जे पुढचं महत्वाचं आहे 1927 आणि 1927चा एप्रिल महिना. त्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि हे जे बहिष्कृत भारत आहे, हे कशासाठी होतं? तर जी सामान्य जनता आहे, ती सामान्य जनता, त्या जनतेचं प्रबोधन आणि संघटन व्हावं म्हणून, सामान्य जनतेचं प्रबोधन आणि संघटन व्हावं यासाठी बहिष्कृत भारत सुरू केलं होतं, की आपल्या हक्कांच्या बद्दल माहिती असावी. आणि आंबेडकरांनी याच्या व्यतिरिक्त सुद्धा जनता आणि प्रबुद्ध भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र चालवलेली आहेत. तर याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द या टाईपचा काहीतरी प्रश्न येऊन जातो. ही वृत्तपत्र चालवलेली आहेत. पहिलं काय लक्षात ठेवायचं, 1920 जानेवारी महिना आहे, आणि नाव आहे मूकनायक, आणि आहे पाक्षिक. पहा ह्याच्यामध्ये खूप छान आलेलं आहे. 1920 पाक्षिक 3 शब्द येतात.
त्याच्यानंतर जानेवारी महिना 4 येतात आणि नावात 5 आहेत. मूकनायक हे 5 अक्षरी नाव आहे. या बहिष्कृत भारताचा जे पाक्षिकाचा जो अंक आहे त्याच्यावर सिंहाची प्रतिकृती आहे. बहिष्कृत भारतवर सिंह, 2 सिंह आहेत नावाच्या बाजूने. त्या 2 सिंहांची प्रतिकृती आहे किंवा सिम्बॉल आहे याच्यावर 2 सिंहाचा. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर आपण वृत्तपत्रांच्या बद्दल अजून माहिती घेऊ. काय माहित होतं आपल्याला वृत्तपत्रामधून? तर वृत्तपत्र किंवा नियतकालिक ही जी असतात याच्यातून आपल्याला एखाद्या काळातलं म्हणजे त्या पर्टिक्युलरली जेव्हाचं ते वृत्तपत्र आहे तेव्हाच्या घटनांची माहिती मिळते आपल्याला. समकालीन म्हणजे जेव्हाचं ते वृत्तपत्र आहे त्या काळातलं समकालीन घटनांची माहिती समकालीन घटनांची माहिती मिळते. त्याचबरोबर ते जे वृत्तपत्र असतं त्यामध्ये एखादी जी घटना आहे ती खूप डिटेलमध्ये वर्णन केलेलं असतं. एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण केलेलं असतं म्हणजे पूर्ण व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं की नेमकं झालं काय. सखोल विश्लेषण मान्यवरांची मतं असतात. आणि त्याचबरोबर अग्रलेख पण असतात. महत्वाचे असे लेख असतात. तर हे सर्व वृत्तपत्रामधून प्रकाशित होतं. काय काय? तर समकालीन घटनांची माहिती मिळते. एखाद्या घटनेचं सखोल विश्लेषण माहित होतं. मान्यवरांची मतं माहित होतात आणि वेगवेगळे अग्रलेख सुद्धा प्रकाशित झालेले असतात आणि यामुळे आपल्याला त्या काळातील म्हणजे जेव्हा ते वृत्तपत्र होतं त्या काळातील सामाजिक, राजकीय आणि त्याचबरोबर सामाजिक, राजकीय त्यानंतर आर्थिक आणि सांस्कृतिक त्यामुळे आपल्याला त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. कशामुळे माहिती मिळते? तर पेपरमधून सगळंच असतं बघा पेपरमध्ये काय काय आहे. सर्व प्रकारच्या बातम्या असतात. राजकारणाच्या असतात, अर्थकारणाच्या असतात, समाजात काय चाललंय ते पण असतं आणि सांस्कृतिक पण असतं. आजकालच्या समाजातल्या बातम्या खतरनाक खतरनाक देतात वृत्तपत्र. त्याचा विषय सोडून द्या. पण सामाजिक जो समाजावर परिणाम करणाऱ्या अशा घटना आहेत. कारण आजच्या वृत्तपत्रामध्ये महत्वाचे इन्फॉर्मेशन पेक्षा अननेसेसरी जास्त दिलेलं असतं. पहिल्या पेजवरच जाहिरात असते. तर सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घटनांची माहिती आपल्याला वृत्तपत्रातून मिळते. एखाद्या घटनेचं सखोल विश्लेषण केलेलं असतं. खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं असतं. मान्यवरांची मतांतरे असतात आणि अग्रलेख असतात. आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हं, तर स्वातंत्र्यपूर्व जो काळ आहे
त्या स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानोदय नावाचं वृत्तपत्र होतं. त्याचबरोबर ज्ञानप्रकाश नावाचं वृत्तपत्र होतं. तसेच केसरी, दीनबंधू, केसरी आणि अमृत बाजार पत्रिका यासारखी लोकजागृतीची महत्वाची साधनं होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकजागृतीची साधनं आहेत, ज्याच्यातून लोक जागृत होत होते. तर असे कोणते वृत्तपत्र होते? तर ज्ञानोदय असेल, ज्ञानप्रकाश असेल, दीनबंधू, केसरी, अमृत बाजार पत्रिका ही लोकजागृतीची महत्वपूर्ण साधनं होती. आता आपल्याला काय होतं की ह्या वृत्तपत्रातून आपल्याला काय माहित होतं? तर वृत्तपत्रामधून आपल्याला जे ब्रिटिश सरकार होतं, त्या ब्रिटिश सरकारचे भारताविषयी धोरणं, ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे आणि त्यांचे परिणाम, भारताबद्दल ब्रिटिश सरकारांनी काय धोरणं होती आणि त्याचे भारतावर काय परिणाम झाले, याची माहिती मिळते. आणि ही जी वृत्तपत्र होती, ब्रिटिश काळातील वृत्तपत्र आहे, यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचं तर काम केले, पण आपल्या ज्या सामाजिक रूढी होत्या अनिष्ट अशा, त्यांच्या विरुद्ध लढण्याचं काम केलेलं आहे. म्हणून ब्रिटिश काळातली जी वृत्तपत्र होती ही राजकीय तसेच सामाजिक प्रबोधनाची साधनं होती. म्हणजे ते राजकीय प्रबोधन पण करत होते आणि ते सामाजिक प्रबोधन पण करत होते. ब्रिटिश काळातली जी वृत्तपत्र आहेत ती राजकीय आणि सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. आणि त्याची उदाहरणं आहेत. तर याचं उदाहरण येतं निबंधमाला कोणाचं होतं? तर निबंधमाला होतं विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं. निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मासिक होतं निबंधमाला हे. आणि प्रभाकर हे साप्ताहिक होतं. यामधून लोकहितवादी कोणाला म्हणायचे? तर गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली शतपत्रे याच्यात प्रकाशित झालेली आहेत. कशामध्ये? प्रभाकर मध्ये. शतपत्रे प्रकाशित झालेली आहेत आणि या शतपत्रावरून आपल्याला त्या काळातले सामाजिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिक विषयांबद्दल माहिती मिळते. वृत्तपत्र आणि नियतकालिक काय कळतं पेपर मधून तुम्हाला? आजचा पेपर उघडल्यावर साहजिकच आज काय म्हणजे काल काय झालं ते माहित होतं. त्याचबरोबर पेपरमध्ये नेहमी मोठमोठ्या तज्ञांची मतं असतात, सखोल विश्लेषण केलेलं असतं आणि अग्रलेख असतात. त्याच्यामुळे आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक सर्वच गोष्टींची माहिती होते.
नंतर स्वातंत्र्यपूर्व काळातले महत्वाचे कोणते ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, दीनबंधू, केसरी आणि अमृतबाजार पत्रिका यासारखे महत्वाची लोकजागृतीची साधनं होती. आणि आपल्याला ह्याच्यातून वृत्तपत्रामधून काय माहित झालं तर ब्रिटिश सरकारची भारताबद्दल काय धोरणं होती आणि त्याचे भारतावर काय परिणाम झाले त्याचीही माहिती मिळते. ही यांनी फक्त ब्रिटिश सरकारवर टीका करण्याबरोबर आपल्या समाजातल्या अनिष्ट रूढी दूर करण्यावर सुद्धा भर दिलेला आपल्याला आढळून येतो. आणि जे उदाहरण आहेत निबंधमाला कोणाचं आहे ते विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं निबंधमाला आहे. आणि प्रभाकर कोणाचं आहे तर प्रभाकर हे साप्ताहिक लोकहितवादींचं आहे. आणि त्याच्यातून प्रभाकर हे साप्ताहिक जे आहे त्या साप्ताहिकामधून लोकहितवादींची शतपत्र प्रकाशित झालेली आहे. प्रभाकर हे लोकहितवादींचं नाही, भाऊ महाजन यांचे. ओके, तर या ठिकाणी आपण आता थांबूया.